महिन्याचा किराणा भरताना थोडा स्मार्टपणे प्लॅनिंग करून भरला ना तर आपली बरीचशी सेव्हिंग ही होऊ शकते. आपल्याकडे एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा खूप सारी सेव्हिंग होऊ शकते. तर महिन्याचा किराणा तर आपल्याला भरावाच लागतो आणि त्याच्यामध्ये एक ना अनेक इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण जर लिस्ट न करता आणायला गेलो ना तर नको असलेल्या खूप साऱ्या गोष्टी घरात येतात. नेमकी जी गोष्ट हवी असते ना तीच आपल्याला वेळेवरती मिळत नाही. म्हणून कधी पण ना आपल्याला महिन्याला ज्या गोष्टी लागतात ना त्याची एक लिस्टच अशी बनवून ठेवायची आणि जेव्हा महिन्याचा किराणा भरायला जायचं असतं ना तेव्हा अशी लिस्ट पटकन हाताशी असली की आपल्या लक्षात येतं की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत. आणि त्याशिवाय पेपर आणि पेन घ्यायचा आणि किचनमध्ये जाऊन चेक करायचं की कुठल्या गोष्टी संपत आलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी आत्ता लगेच आणणं गरजेचं आहे आणि त्या सुद्धा लिहून ठेवायच्या. आता ही जी लिस्ट काढलेली आहे ती वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार काढलेली आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये हे सगळं लागतंच असं नाही. तरी सुद्धा साधारण आपल्या किराणा मालाच्या यादीमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात याची ही एक लिस्ट अशी बनवलेली आहे. कारण किराणा माल भरताना आपण एकदमच जर भरला ना तर भरपूर सारी आपली सेव्हिंग होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला तो आणण्यासाठी बाहेर जावं लागत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण असा एकदमच किराणा माल भरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की किती पैसे साधारण आपल्याला महिन्यासाठी लागतात आणि या गोष्टींसाठी आपलं महिन्याचं बजेट कसं ठरवावं हे सुद्धा समजतं. तर आता आपण बघूयात की धान्यामध्ये साधारण काय लागतं. तर गहू, ज्वारी, तांदूळ, इडलीचे तांदूळ, बिर्याणी तांदूळ, नाचणी आणि बाजरी कधीतरी लागते आणि कधीतरी लागणाऱ्या सुद्धा गोष्टी मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर डाळीमध्ये नेहमी आपण वापरतो तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ. त्याच्यानंतर कडधान्य तर आपल्याला लागतातच. तर जास्तीत जास्त हिरवे मूग, मटकी, अख्खा मसूर, चवळी, छोले, राजमा, हिरवा वाटाणा कधीतरीच की जेव्हा आपल्याला ताजा वाटाणा मिळत नाही अशा वेळेला आणि सोया चंक सुद्धा मी याच्यामध्येच टाकलेला आहे कडधान्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल. तर प्रत्येकजण जसा हेल्थ कॉन्शियस असतो किंवा आपल्या आपल्या आवडीनिवडी असतात त्याप्रमाणे हे तेल घेत असतो. तर साधारण सूर्यफूल, शेंगदाणा, तिळाचं तेल आणि तूपसुद्धा मी याच्यामध्येच इन्क्लूड केलेलं आहे. याशिवाय कच्च्या घाणीचं तेल किंवा राईस ब्रॅन ऑइल सुद्धा असतं. तर ते सुद्धा आपण आपापल्या चॉईसनुसार घेऊ शकतो. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये कुठले पदार्थ आपल्याला नेहमी लागतात. तर पोहे, जाडा रवा, बारीक रवा, शेवया आणि ओट्स. त्याच्यानंतर सकाळी आपल्याला लागतो तो चहा किंवा कॉफी वगैरे. तर चहा पावडर, ग्रीन टी पावडर, कॉफी पावडर, साखर, गूळ आणि सुंठ सुद्धा मी याच्यामध्येच लिहिलेले आहे कारण चहामध्ये टाकण्यासाठी सुंठ पावडर लागते. त्याच्यानंतर ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, काळे मनुके, खजूर, अक्रोड आणि अंजीर. त्याच्यानंतर बघूयात की उपवासाचे पदार्थ आपल्याला लागतात अधूनमधून. तर साबुदाणा, वरीचे तांदूळ, राजगिरा लाडू, शेंगदाणे आणि मीठ आणि सुके खोबरे सुद्धा मी याच्यातच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पिठं कुठली लागतात तर तांदळाचं पीठ लागतं, मैदा, बेसन आणि कॉर्नफ्लोअर लागतं. त्याच्यानंतर इतर कुठल्या गोष्टी लागतात तर टोमॅटो सॉस, चीज, बटर, पनीर, मिल्क पावडर. त्याच्यानंतर आपल्या भारतीय किंवा महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरात लागणारी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मसाले. तर हळद, मिरची पावडर आणि खडा मसाला. तर खडा मसाल्यांमध्ये हे सगळे मसाले येतात. आपल्याला घरीच जर कुठले मसाले बनवायचे असतील तर ते उपयोगी पडतात. तर या गोष्टी काय प्रत्येक महिन्यात लागतीलच असं नाही, तरी सुद्धा एक लिस्ट हाताशी असलं की आपल्या पटकन लक्षात येतं. आणि पुढे मी तुम्हाला या लिस्टचे फोटो टाकते म्हणजे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि या लिस्टचा तुम्हाला उपयोग होईल. तर रेडीमेड मसाल्यामध्ये पावभाजी मसाला, सांबार मसाला, बिर्याणी मसाला आणि गोडा मसाला आणि त्याशिवाय कधीतरी पनीर टिक्का मसाला, आमचूर पावडर आणि कसुरी मेथी ही सुद्धा लागतेच. आणि हे असे मसाले आहेत की ते कधीतरीच लागतात, पण जेव्हा कधी लागतात तेव्हा जर अवेलेबल नसतील तर मात्र मग धावपळ होते ते आणण्यासाठी. त्याच्यानंतर पूजा साहित्य बघूयात की फुलवाती, वाती, अगरबत्ती, धूप, तिळाचं तेल आणि कापूर लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हाऊसकीपिंग क्लिनिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला भरमसाठ लागतात तर त्या म्हणजे लिक्विड स्क्रबर 2 प्रकारचे असतात, एक स्टील आणि एक सॉफ्ट स्क्रबर, लिक्विड डिटर्जंट, हार्पिक, गार्बेज बॅग लागतात, फिनॉल आणि कॉलिन वगैरे. नंतर पितांबरी. आणि ह्या सगळ्या क्लिनिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या आपण जर बल्कमध्ये घेतल्या ना म्हणजे छोटे छोटे पाऊच न घेता जास्त प्रमाणात घेतले ना तर आपले बरेचसे पैसे याच्यामध्ये वाचतात. आणि डीमार्ट सारख्या स्टोअरमध्ये तर खूप डिस्काउंट असतो या सगळ्या गोष्टींवरती. त्यामुळे तिथं सुद्धा आपले बरेचसे पैसे वाचतात आणि त्याशिवाय या गोष्टी काही लगेचच खराब सुद्धा होत नाहीत. आणि ह्या ज्या पर्सनल केअरच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण ऑनलाईन मागवल्या तर आपल्याला खूप सारा डिस्काउंट याच्यावरती मिळतो. त्यामुळे आपले बरेचसे पैसे असतात ते सेव्ह होतात. आणि डाळी, कडधान्य वगैरे आपण स्वतःच जाऊन ते घेऊन यावेत म्हणजे आपल्याला समजतं की त्यांची क्वालिटी कशी आहे. त्यानंतर मुलांसाठी खाऊ ही एक वेगळीच लिस्ट मी बनवली आहे कारण प्रत्येकाच्या घरी लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, त्याच्यानुसार यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात. तर त्याप्रमाणे इथे ही लिस्ट दिलेली आहे. आता या लिस्टप्रमाणे सगळ्याच गोष्टी घरी आणल्याच पाहिजेत असं काही नाही, पण ढोबळ मनाने मी ही सगळी किराणा मालाची लिस्ट इथं बनवली आणि लिस्ट बनवल्यानंतर
ही अशी आपला फ्रीजचं जे कव्हर असतं त्याच्या बाजूला जे पॉकेट असते त्याच्यामध्ये हे ठेवून टाकायचं, म्हणजे आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा पटकन हे सापडतं. सोबतच तिथे पेन सुद्धा ठेवून टाकायचा, म्हणजे आपल्याला लिस्ट काढताना उपयोगी पडतं. त्याच्यानंतर ही लिस्ट घेऊन आपण जेव्हा किराणा आणायला जातो ना, तेव्हा सुद्धा प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट वगैरे बघून घ्यायची. कारण काही मसाले वगैरे आपण रोज रोज नाही वापरत, कधीतरी वापरतो आणि इतर वेळी ते फ्रीजमध्ये असेच पडून असतात, त्यामुळे आपलं लक्ष जात नाही त्याकडे आणि खूप दिवस असंच राहिल्यामुळे ते खराब तरी होऊन जातात किंवा त्याची एक्सपायरी डेट तरी होऊन जाते. म्हणून नेहमी चेक करायचं. आणि जेव्हा आपण धान्य वगैरे घेतो ना, तेव्हा तिथे बरेचसे प्रकार असतात. तर आपण आपल्या बजेटनुसार ते घ्यायचे आणि घेताना सुद्धा आपण जास्त प्रमाणात घेतले ना, म्हणजे 10 किलो 20 किलो, तर ते आपल्याला किरकोळ दरात न मिळता घाऊक दरात मिळतात, त्यामुळे ते स्वस्त पडतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी कोरी तूर डाळ किंवा पॉलिश नसलेल्या डाळी मिळतात, तर त्या सुद्धा थोड्या महाग असल्या तरी आपण घ्यायच्या, कारण त्या हेल्थसाठी चांगल्या असतात. त्याच्यानंतर गूळ सुद्धा बघा, असा जो काळ्या रंगाचा गूळ असतो ना, तर तो केमिकल विरहित असतो आणि तो हेल्थसाठी सुद्धा चांगला असतो. याच्यावरती लिहिलंय सुद्धा हा केमिकल विरहित आहे. आणि जो ऑरेंज कलरचा असतो ना, त्याच्यामध्ये केमिकल असतं. त्याच्यानंतर सगळा किराणा घरी आणल्यानंतर तो व्यवस्थित भरून ठेवणं हे सुद्धा तेवढंच जरुरी असतं, कारण ते जर व्यवस्थित ठेवले नाही तर ते खराब होऊ शकतात आणि ते ठेवण्यासाठी काही ऑर्गनायझर्सची आपल्याला गरज असते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी असे वेगवेगळे डबे असतील ना, तर आपल्याला ते आणल्यानंतर पटकन भरून सुद्धा ठेवता येतात आणि शिवाय असे ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसतं सुद्धा आपल्याला कुठल्या डब्यामध्ये काय आहे ते, त्यामुळे वापरताना सुद्धा आपल्याला ते सोपं पडतं आणि शिवाय कुठलीही गोष्ट संपत आली आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. तर माझ्याकडे हे 10 डबे आहेत टप्परवेअर आणि नयासा या कंपनीचे. सध्या माझ्याकडे हे प्लास्टिकचेच डबे आहेत, पण ते चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकचे आहेत. फूड ग्रेड आणि BPA फ्री अशा क्वालिटीचे ते आहेत. काचेचे डबे चांगले असतात, पण ते हाताळायला तेवढे सोपे नसतात, त्याच्यामुळे मी सध्या तरी हेच डबे वापरत आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज जे मसाले लागतात आपल्याला, तर ते सुद्धा आणल्यानंतर लगेचच भरून ठेवायचे. हळद वगैरे एकदमच घेऊन ठेवली तरी चालते, कारण ती काही खराब होत नाही आणि ती घेताना सेंद्रिय किंवा गावठी बघून घ्यायची, म्हणजे ती चांगली असते. त्याच्यानंतर जे छोटे छोटे मसाले असतात, जिरे मोहरी वगैरे, तर ते लगेचच डब्यामध्ये भरून व्यवस्थित पॅक करून ठेवायचे. असेच ठेवले तर खराब होतात. तर सामान आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, नाहीतर मग जर खराब वस्तू झाल्या तर मात्र आपले पैसे सुद्धा वाया जातात. चहा पावडर वगैरे आम्ही वेगवेगळ्या ब्रँडच्या आणत असतो, ट्राय करत असतो नेहमी कुठली चांगली आहे ते. मागे मी डीमार्टचा एक व्हिडिओ शेअर केलेला, त्यामध्ये डीमार्टमधून कुठल्या गोष्टी घेतल्या तर आपले पैसे वाचतात हे मी तुमच्याशी शेअर केलेलं. तर प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी असे वेगवेगळे डबे असतील ना, तर आपल्याला सुद्धा ठेवायला सुद्धा इझी पडतं आणि शिवाय आपलं किचन सुद्धा दिसायला छान दिसतं. आणि मिठामध्ये सुद्धा साधं मीठ आणि हे सैंधव मीठ हे सुद्धा किचनमध्ये असायला हवं. आणि सध्या हे सैंधव मीठ आहे ते असं झिपलॉक पाऊचमध्ये येतं, त्यामुळे ते आपण व्यवस्थित पॅक सुद्धा करून ठेवू शकतो. तर ज्या अशा झिपलॉक बॅगमधून येतात ना गोष्टी, तर त्या घेतल्या तर त्या व्यवस्थित टिकतात. तर भांडी घासण्यासाठी जे आपण लिक्विड वापरतो ना, तर ते हे रिफ्लेक्टचं जे आहे ना, ते खूपच स्वस्त पडतं. तर आता हे 1 लिटरचे पॅक आहे आणि हे 150 रुपयांना मिळतं आणि डीमार्टमध्ये तर याच्यावरती अजून डिस्काउंट सुद्धा असतो. किंवा साध्या किराणा मालाच्या दुकानातून जरी घेतलं ना, तरी सुद्धा हे जास्त प्रमाणात घेतलं, म्हणजे 20-20 रुपयाचे पाऊच घेण्यापेक्षा हे असं जास्त प्रमाणात घेतलं तर आपले खूप सारे पैसे वाचतात आणि जास्त दिवस सुद्धा हे टिकतं. तसंच जे आपण कपडे धुण्यासाठी जे लिक्विड वापरतो ना, तर ते सुद्धा मशीनसाठी लागणारं, ते सुद्धा जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर डिस्काउंट सुद्धा मिळतो आणि पर्यायाने आपले पैसे सुद्धा वाचतात. शिवाय या गोष्टी तर आपल्याला नेहमी जास्त प्रमाणातच लागतात, तर त्या आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याची गरज लागत नाही. तर पुढे मी तुम्हाला या सामानाची लिस्ट देते, तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.